एमआयएमचे नेते इम्तियाज जलील सध्या पतंग उडवण्याचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता आपण पाहू शकता की छत्रपती संभाजीनगर शहरामधले हे सगळी दृश्य आपण पाहायला मिळतात। इम्तियाज भाई काय सांगाल, खरं तर तुम्ही पतंग उडवताय, मात्र तुमच्या पतंगाची दोर जी आहे ती शिवसेनेकडे आहे असं संजय शिरसाट बोलले। कसली जोडदोर? मी त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी आज आमच्या पतंगाचा इतका मोठा प्रचार त्यांनी केलेला आहे। कारण कुणालाही जास्त हे नाही होतं की आता हे मकर संक्रांतीचा त्योहार आपण असं सांगितलं की हे पतंग जे आहे ना ते एमआयएम कडून घेऊन घ्या तुम्ही, कारण त्याचा प्रभाव मतदारांवर पडणार आहे करके। तर मी धन्यवाद देतो संजय शिरसाट साहेबांचा, खूप ज्ञानी आहे साहेब। आणि त्यांना एक प्रश्न विचारतो, आज घड्याळ बघितलं का नाही? आज टीव्ही बघणार का नाही? आहे ना पक्षांचं, आहे खूप सारे पक्षांचं असं हे आहे ना, निशाणी आहे। कंगा आज वापरलं का नाही? तसंच निघालं घरातून, आहे ना काय कोणत्या पक्षाची अशी निशाणी आहे ना उसमें। मग एका पक्षाची निशाणी तर सूर्य आहे, मग त्यांनी इलेक्शन कमिशनला सांगायला पाहिजे होतं की बाबा सूर्य आज निघू देऊ नका। आता बघा पतंग दिसू लागली। उद्या खरं तर मतदान होणार आहे तुमच्या प्रभागात, आम्ही बघतोय सगळे पतंग दिसत आम्हाला। आमच्या प्रभागात दिसत आहे ते कुठे आहे जे दरवर्षी खूप जोरात पतंग उडवायचं, आज का घरी बसलेले आहेत? ते कुठे घरी बसलेले आहे? आम्ही त्यांना प्रश्न विचारतो ना की त्यांच्यासाठी उत्सव महत्त्वाचा आहे, त्योहार महत्त्वाचा आहे काय? छोटी मोठी राजनीती महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खऱ्या अर्थाने मकर संक्रांती तुम्ही जल्लोषात साजरा करायला पाहिजे होतं। तर राहू दे, आता निवडणूक संपलेली आहे। मी त्यांना तिळगुळ देतो आणि अपेक्षा करतो की आता ते गोड गोड बोलतील आमच्या बाबतीत। आज मकर संक्रांतीचा दिवस आहे, तिळगुळ वाटप केला जातो, तुम्हाला माहिती असेल। तुम्ही तुमच्या सोशल मीडियावरती शुभेच्छा देखील दिलेल्या सगळ्यांना। जर संभाजीनगरमध्ये तुम्ही कोणाला शुभेच्छा देऊ शकता? तिळगुळ कोणाला? सगळ्यांना स्पेसिफिक एक राजकीय सगळ्यांना काय आहे की सगळे विरोधी एक तरफ आणि मी एक तरफ आहे, तर सगळ्यांना माझ्या वतीने तिळगुळ देणार आणि अपेक्षा करणार की आता कधीतरी एकदा एका दिवसासाठी गोड गोड बोला आमच्या बाबतीत। कोण असेल? सावे असतील किंवा अतुल सावे, संजय शिरसाट, चंद्रकांत खैरे, भुमरे साहेब, हे सगळं एक तरफ आणि आम्ही एक तरफ आहे। आता माझ्या वतीने त्यांना सगळ्यांना तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। एक शेवटचा प्रश्न, तुमच्या प्रभागात आम्हाला पतंग दिसतात, बरेच ठिकाणी पतंग पाहायला मिळते, उद्या काय चित्र असेल? उद्या आता आसमानमध्ये आपल्याला पतंग दिसतं, उद्या मशीनवर आणि परवा 16 तारखेला मी सगळ्यांना हे जे लोकांना गोड गोड बोलायला सांगितलं आहे ना, माझ्या शुभेच्छा दिलेल्या आहे ना, त्यांना विनंती करतो की आपण किराडपुऱ्यामध्ये तर खूप मोठा जल्लोष साजरा करणार आहे, तिथे या, पुन्हा तुम्हाला तिळगुळ देईल मी तुम्हाला गोड गोड बोलण्यासाठी। नक्कीच। तर इम्तियाज जलील होते हे, आणि आपण पाहिलं असेल की किराडपुरामध्ये त्यांनी या ठिकाणी इन्व्हिटेशन जे आहे ते देखील त्यांच्या या ठिकाणच्या जे नेते आहेत त्यांना दिलेलं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन धनंजय दारुंडेसह विकास माने, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।